श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उभ्या उभ्या केलेली पूजा शास्त्रमान्य आहे का. तर बघूया आजचे काही पूजेचे योग्य नियम आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. सकाळच्या धावपळीत आपण नाश्ता करतो आणि पूजा उरकवतो. वास्तविक पाहता हे नेमके उलटे केले पाहिजे. नाश्ता उरकला पाहिजे आणि देवपूजा केली पाहिजे. मात्र वेळेचे गणित न जुळल्याने देवाची ये द्वारी उभा क्षणभरी अशी आपली स्थिती असते. माऊलींनी आपली अवस्था जणू काही आधीच ओळखून ठेवली होती. मात्र त्यांचा सांगण्याचा उद्देश या अभंगात असा आहे की देवासमोर सर्वस्व अर्पण करून क्षणभर जरी शांत चित्ताने उभे राहिलो तरी मुक्ती मिळेल. पण तो क्षणच आपल्याला गाठता येत नाही. आलाच तरी चित्त स्थिर ठेवता येत नाही. अशातच उभ्याने केलेले देवपूजा देवापर्यंत पोहोचत तरी असेल का, याच्या शास्त्राला धरून घेतलेला धांदोडा आपण बघू. सनातन धर्मात उपासनेचे अनेक नियम सांगण्यात आले आहे. प्रत्येक नियमाला विशेष महत्त्व आहे. जसे की देवपूजा ही शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसतच केली पाहिजे. पण जागेच्या अडचणींमुळे अनेकांचे देव्हारे आता भिंतीवर लटकलेले किंवा गॅस ओट्यावर किंवा टेबलवर किंवा स्टूलचा आधार घेऊन ठेवलेले दिसतात आणि देवासमोर उभे राहून झटपट देवपूजा उरकवली जाते. पण तसे करणे शास्त्राला अमान्य आहे. मग पूजा करायची तरी कशी ते जाणून घेऊ. सर्वात पहिला पॉईंट म्हणजे पूजा उभ्याने करायची की बसून. तर आजही अनेक लोक उभे राहून देवी देवतांची पूजा करतात. धार्मिक नियमांनुसार उभे राहून पूजा करू नये. देवासमोर किंवा देवघरासमोर आसन मांडून त्यावर मांडी घालून बसावे आणि शांत चित्ताने पूजेत मन गुंतवून देवाचे स्तोत्र पठण करत पूजन करावे. त्यानंतर देवघर कुठे असावे, कसे असावे. घरात जागेची अडचण किंवा वयोमानानुसार आपल्याला खाली बसता येत नाही म्हणून देवघर भिंतीवर लटकणे योग्य नाही. देवघर जमिनीवरच असले पाहिजे. पूर्व पश्चिम दिशेला ठेवले पाहिजे. देवघराचे पावित्र्य राखले जाईल अशा बेताने देवघराचा कोपरा निवडला पाहिजे आणि देवघरासमोर आसन मांडूनच देवपूजा केली पाहिजे असे शास्त्र सांगते. जागेअभावी भिंतीवर देवघर लटकवले असेल तर ते तसे न ठेवता भिंतीला जोडून कठडा करून घ्यावा, म्हणजेच स्टँड, आणि त्यावर देवघर ठेवावे, पण लटकून नये. उपासनेला मात्र जमिनीवरच आसन करून बसावे. उभ्याने पूजा केल्यास काय होते तर उभे राहून पूजा करणे अयोग्य मानले जाते. त्यामागे मुख्यतः शास्त्रीय कारण आहे. जसे की देवघरातील मूर्ती, निरंजन, दिवा यांचा वापर करताना जर कोणाचा धक्का लागला आणि हातातील मूर्ती, वस्तू, दिवा जमिनीवर पडला तर तो भंग पावला तर आपल्या श्रद्धेलाही धक्का बसतो. मनात शंका कुशंका येतात. देवाची आरती करताना हातात तामण असेल किंवा दिवा असेल आणि अचानक तोल गेला तर ते जमिनीवर पडू शकते. कापडी सामान असेल तर वस्तू पेट घेऊ शकते. हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा बसून करावी. देवपूजा ही मुळातच देवासाठी नसून ती आपले मन स्थिर व्हावे, शांत व्हावे, प्रसन्न राहावे यासाठी असते. त्या क्षणी देवाशी संवाद घडावा हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. आपल्या मनात शेकडो विचार सुरू असतात. त्यावर बंद म्हणून स्तोत्रपठण करायचे असते. देवपूजेचे उपचार विधी देखील चित्त एकाग्र करण्यासाठी असतात. देवपूजेची सुबक मांडणी, रांगोळी, फुलं, उदबत्ती हे पाहता आपल्या मनाला प्रसन्न वाटते आणि मन शांत होऊन देवाच्या चरणाशी लीन होते. म्हणून देवपूजा शांतपणे करावी आणि एका जागी बसूनच देवपूजा करणे ही योग्य आहे. अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग माहितींसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. What?